औरंगजेबाला भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुघल सम्राट म्हटलं जातं. पण तो पहिल्याच नजरेत एका दासीच्या प्रेमात पडला होता. तिचं सौंदर्य पाहून तो चक्क 3 ते 4 तास बेशुद्ध पडला होता. औरंगजेब त्याच्या मावशीला भेटण्यासाठी बऱ्हाणपूरला गेला होता. त्यावेळी तो बऱ्हाणपूरच्या हिराबाई जैनाबादी हिच्या प्रेमात पडला. हिराबाई एक गायिका आणि नर्तकी होती. हिराबाई झाडावरील आंबे तोडत होती. त्यावेळी औरंगजेबाने तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला. औरंगजेब तिच्या इतक्या प्रेमात पडला होता की कधीही दारू न पिण्याची शपथ मोडण्यासाठी तो तयार झाला होता. काय आहे संपूर्ण कथा? चला पाहूया. औरंगजेबाला दुसऱ्यांदा दख्खनचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. औरंगाबादला जाताना वाटेत बुऱ्हाणपूर हे शहर लागतं. हे शहर मध्य प्रदेश राज्याच्या ताप्ती नदीच्या उजव्या तीरावर वसले. याच ठिकाणी औरंगजेबाची आई मुमताजचा मृत्यू झाला होता. तिचं ताजमहलमध्ये दफन करण्यापूर्वी बऱ्हाणपूरमध्ये दफनविधी करण्यात आला होता. या शहरात औरंगजेबाची मावशी सुहेला बानो राहत होती. तिचा विवाह मीर खलील खान ए जमान याच्याशी झाला होता. आपल्या मावशीला भेटायचं म्हणून औरंगजेब बुऱ्हाणपूरमध्ये उतरला. त्याचे मामा मीर खलील खान ए जमान होते. औरंगजेब बुऱ्हाणपूरमधील जैनाबादच्या आहुखाना बागेत फिरत असताना त्याचवेळी औरंगजेबाची मावशी तिच्या दासींसोबत बागेत फिरायला आली होती. त्यातच एक दासी होती जी कमालीची सुंदर मोहक आवाजाची गायिकाही होती. या सर्व दासी एकामागून एक तिथंच असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली जमा झाल्या होत्या. मात्र तिथेच असलेल्या औरंगजेबाकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. तो तिथे उभा राहून फक्त त्या दासींकडे पाहत होता. कोणाच्या तरी कारणावरनं त्याच्या मावशीला त्या दासींचा राग आला असल्यानं ती ओरडत होती. तेव्हा औरंगजेबाकडे एक कटाक्ष टाकत ती दासी पुढे गेली आणि औरंगजेब तरुण वयात कोठ्यांचे उंबरे झिजवायचा. त्या ठिकाणी तवायफ गनिका आपल्या दिलखेचक अदांनी समोरच्याला रिझवायच्या. आपल्या बटांमध्ये डोळ्यांच्या इशाऱ्यांवरती धनिकांना वेड लावायच्या. हरिणासारख्या चालीने खुदकन हास्याने त्यांच्या काळजावरती घर करायच्या. या अदांवर फिदा होऊन अनेक मंचले दिलजले या कोठ्यांवरती अमाप पैसा उधळायचे. संध्याकाळी त्यांची पावलं इकडे वळायची. तर अशा एका खास कोठीवरती औरंगजेबाला हिराबाई जैनाबादी ही गनिका भेटली. ती ख्रिश्चन धर्म मानणारी होती. ती अत्यंत लोभस, नितांत सुंदर आणि आकर्षक होती. तिचा आवाज तर सोन्यावर सुहागा होता. तिच्या आवाजावरती अनेक जण मोहित झाले होते. पण ती औरंगजेबाच्या मामाच्या हरम खास गनिका होती. त्याला हिराबाईचा मोह सुटत नव्हता. दिल्ली दरबारात दारा शिको हा बादशाह होणार याची चर्चा होती. तो शहाजहानचा लाडका पुत्र होता. तर औरंगजेबला दिल्लीतील राजकारणाचा वीट आला होता. त्याला पुन्हा दख्खनच्या स्वारीवरती पाठवण्यात आल्यानं त्याचे मन खट्टू झाले होते. अशातच त्याला हिराबाईच्या रूपाने मनावरील औषध मिळालं. दख्खनमध्ये आपल्याला तर हिरा सापडला असं त्याला वाटू लागलं. औरंगजेब हा त्याच्या मामा मामीचा लाडका होता. बुऱ्हाणपूरमध्ये आणि जैनाबाद येथे त्याचे जाणे येणे वाढले. या भागातील हिरण उद्यान त्यावेळी गणिकांसाठी प्रसिद्ध होते. तिथेच हिराबाईशी त्याची पहिली भेट झाली. ती इतर मैत्रिणींसोबत या बागेत आली होती. तिथे त्यांनी बागेतील आंबे तोडले. त्यानंतर हिराबाईनं असा काही सूर लावला की जणू पशु पक्षीसुद्धा ते ऐकण्यात थांबले. तिचा गाण्याचा अंदाज, तिचे जादुई सौंदर्य, दिलखेचक अदांनी औरंगजेब हिराबाई पुढे मन हरकून गेला. दरबारी प्रशासकीय कामकाजे संपले की अगोदर हिराबाईकडे येऊ लागले. या ना त्या कारणाने तिच्याशी गुफ्तगू करू लागला. त्याला केवळ हिराबाईचा सहवास हवासा वाटू लागला. हिराबाई अल्लड वयातील तरुणी होती. सुरुवातीला तिने औरंगजेबाला भाव दिला नाही. तिनं त्याच्या प्रेमाची चांगलीच कसोटी घेतली. तिनं त्याला झिडकारलं. पण औरंगजेबानं तिला सोडलं नाही. एक दिवस तिने औरंगजेबाला दारूचा पेला दिला आणि तो पिण्यास सांगितला. औरंगजेबाला दारूचा तिटकारा होता. पण आपल्या प्रियेसाठी त्यानं दारूचा पेला तोंडाला लावला. त्यावेळी हिराबाईनं तो पेला दूर सारला आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. ते दोघे प्रेमात अखंड बुडाले. या प्रेमाची चर्चा बुऱ्हाणपूरवरून थेट दिल्लीपर्यंत पोचली. शहाजहानच्या कानावरती ही वार्ता पोचली. पण पुढे एका आजारपणाचं निमित्त झालं आणि हिराबाई त्याच वाचू शकली नाही. औरंगजेबानं तिच्यासाठी हकीम वैद्य आणले. पण तो तिला वाचवू शकला नाही. त्याच्या प्रेमकथेला विराम मिळाला. पण त्याच्या कौर्याला आणि अमानुषतेला त्याच्या मरणापर्यंत कधीच विराम मिळाला नाही. मुघल बादशाह औरंगजेब हे इतिहासातील सर्वात क्रूर पात्र आहे. सत्तेसाठी हापापलेल्या औरंगजेबाचे कारनामे अत्यंत क्रूर आहेत. तो इतिहासातील सर्वात मोठा खलनायक आहे.
त्याच्या समकालीन इतिहासकारांनी त्याचा नीचपणा, धर्मांधता, हेकेखोरपणा, नालायकी, पाताळयंत्री, क्रूर, धूर्तता याविषयी भरभरून लिहिले आहे. पण त्याच्या या काळ्या बाजूतही एक हळवी प्रेम कहाणी पण दडली आहे. औरंगजेबाची 3 लग्न झाली होती, पण त्याचे पहिले प्रेम एक गणिका होती. त्याला ती आवडायची. तिच्या सौंदर्यावरती तो भाळला होता. तिच्या अदा, तिचे नखरे सर्वच त्याला आवडायचे. पण ही प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. आता आपण पाहूया औरंगजेबाच्या कुटुंबाविषयी. औरंगजेबाचे वडील शहाजहान हा बादशाह जहागीराचा मुलगा. शहाजहानचे मूळ नाव खुर्रम असे होते. या नावाचा अर्थ आनंद देणारा असा आहे. शहाजहान अनेक बायका होत्या. तो अतिशय विषयासक्त माणूस होता. त्याचा मोठा जनानखाना तर होताच, शिवाय दरबारी सरदारांच्या बायकांशीही त्याचे अनैतिक संबंध होते. यामुळे आपल्याबद्दल वाटणारा आदर त्याने गमावला होता. तथापि शहाजहानचा राज्यकारभार अतिशय दक्ष आणि कडक होता. मुमताज महल ही शहाजहानची एक बायको. हिच्याच पोटी औरंगजेबाचा जन्म झाला. मुमताजचे मूळ नाव अर्जुमंद बानो बेगम असे होते. वयाच्या 19व्या वर्षी तिचे लग्न शहाजहानशी झाले. शहाजहानचे मुमताजवर इतके प्रेम होते की लग्नानंतर 20 वर्षात तिला 14 अपत्ये झाली. यापैकी 8 अपत्ये लहानपणीच मरण पावली. या सतत बाळंतपणामुळे मुमताजचा मृत्यू 14व्या बाळंतपणाच्या वेळी बुऱ्हाणपूर येथे झाला, 7 जून 1931. तिच्या स्मृतिप्रित्यर्थ आग्रा येथे ताजमहल बांधल्याचे सांगितले जाते. आपण भारतीय लोक त्याला प्रेमाचं प्रतीक म्हणतो, पण ते प्रेमाचं प्रतीक आहे की वासनेचं हे वाचकांनीच ठरवावं. सलुंबरच्या नवविवाहित राणी इंद्रकुंवरने आपल्या पतीला कर्तव्यबोध व्हावा यासाठी आपले शीर कापून दिले. संत मीराबाईंनी कृष्ण कन्हैयासाठी आपले जीवन समर्पित केले. ही शुद्ध सात्विक प्रेम आणि त्यागातली प्रेमाची प्रतीके आपण का पाहत नाही? प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्हाला तो ताजमहालच दिसतो. मुमताजच्या मृत्यूने शहाजहानला इतके दुःख झाले की त्यातून त्याने बाहेर पडण्यासाठी लवकरच मेहुणीशी म्हणजे फरजाना बेगमशी लग्न केले. शहाजहानला जहानारा बेगम, दारा शुकोह, मुराद बक्ष, औरंगजेब, रोशनारा बेगम, शाहशुदा, मेहरुनिसा बेगम, गौहराला ही अपत्ये होती. 1. जहानारा बेगम ही शहाजहानची सर्वात मोठी मुलगी. ती अतिशय लाडकी होती. तिला बेगम साहेब म्हणत असत. या शहजादीचे वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपये होते. शिवाय सुरत बदलाचा महसूल तिच्या पानसुपारीच्या खर्चासाठी मिळत असे. जहानारा बेगम ही आपली आई मुमताजसारखीच दिसत असे. स्वतःच्या वडिलांशीच तिच्यावरती वाईट नजर होती असा उल्लेख त्या काळी भारतात आलेल्या बर्नियर या फ्रान्सिस प्रवाशानं आपल्या प्रवास वर्णनात केला आहे. 2. दारा शुकोह शहाजहानचा हा मुलगा अतिशय उदार मनाचा होता. हिंदू धर्मियांच्या उपनिषदांचे फारसीत भाषांतर करून त्यानं मुस्लिम मुल्ला मौलवींचा रोष ओढवून घेतला होता. त्यामुळे औरंगजेब त्याला काफिर म्हणत असे. तो संगीत नृत्याचाही शौकीन होता. दारा शुकोह हा विविध धर्माच्या लोकांची वैचारिक चर्चा घडवून आणत असे. ख्रिश्चन धर्मगुरूसोबत बसून तो दारू पित असे, पण या व्यसनाचा त्याने फार गाजावाजा होऊ दिला नाही. यदाकदाचित औरंगजेबाच्या ऐवजी दारा शुकोह बादशाह झाला असता तर चित्र काहीतरी वेगळेच असते. 3. शाहशुजा शहाजहानचा हा मुलगा फार गर्विष्ठ असल्याचे दिसते. स्त्रिया, गायन, वादनाची त्याला फार आवड होती. याबाबत शहाजहानचे सगळेच गुण त्याच्यात उतरले होते. या नादामुळे कित्येक दिवस तो दरबारही भरवत नसे. 4. रोशनारा बेगम ही शहाजहानची मुलगी दरबारात औरंगजेबाचा पक्ष घेत असे. 5. मुराद बक्ष हा शहाजहानचा 4था मुलगा. संगीत, नृत्य, दारू इत्यादी करमणुकीशिवाय त्याला काही सुचत नसे. तो युद्धकलेतही प्रवीण होता. 6. मुहिद्दीन औरंगजेब आपण येथे शहाजहानच्या 6 अपत्यांची माहिती घेतली आहे. दरम्यान मुघल प्रथेप्रमाणे औरंगजेबाची दख्खनच्या सुभेदार म्हणून नेमणूक झाली. युद्धकला आणि सैन्य नियंत्रणाचा अनुभव यासाठी त्याची बुंदेल्यात मोहिमेवरती रवानगी करण्यात आली. आता औरंगजेबांच्या बायकांविषयी जाणून घेऊया. 1. दिलराज बानो बेगम ही पर्शियाची राजकन्या होती. आग्रा येथे अतिशय थाटामाटात औरंगजेबाशी तिचं लग्न झालं. महम्मद अकबर याच्या जन्मानंतर झालेल्या आजारात ती 1657ला औरंगाबाद येथे मरण पावली. तिला शहराबाहेर पुरण्यात येऊन राबिया उद दौरानी अशी पदवी तिला देण्यात आली. तिची कबर बीबी का मकबरा येथे आजही पाहता येते. दिलराज बानो आपल्या पर्शियन रक्ताचा अभिमान होता. औरंगजेब तिला वचकून राहत असे. बीबी का मकबरा ही वस्तू दख्खनचा ताजमहाल म्हणून ओळखली जाते.
2. नवाबबाई, ही काश्मीरच्या हिंदू संस्थानिकाची मुलगी. औरंगजेबाशी तिचे लग्न झाल्यानंतर तिला मुसलमान करण्यात आले. तिचे नाव रहमत उन्निसा ठेवले गेले. औरंगाबाद शहरात बयाजीपुरा या उपनगराची स्थापना नवाबबाईनं केली आहे. 3. औरंगाबादी महल. औरंगजेबाच्या या बायकोचे असे नाव पडण्याचे कारण म्हणजे औरंगाबाद शहरात हिचा औरंगजेबाच्या जनानखान्यात प्रवेश झाला होता. 4. उदयपुरी महल. ही मुळात औरंगजेबाच्या भावाच्या म्हणजे दारा शुकोहच्या जनानखान्यात होती. तिचा उल्लेख दाराची जॉर्जियन गुलाम असा केला आहे. दारा शुकोची क्रूर हत्या केल्यानंतर औरंगजेबानं तिला आपल्या जनानखान्यात घेतले. त्यावेळी ती अतिशय तरुण असली पाहिजे. औरंगजेबावर तिचा प्रभाव शेवटपर्यंत टिकून राहिला होता. स्वतः एक कट्टर मुसलमान असूनही औरंगजेबानं तिच्या दारू पिण्याकडे दुर्लक्ष केले. औरंगजेबाच्या या बायकोचे नाव उदयपुरी महल का पडले असावे? याचे कारण उदयपूरचे राजपूत अतिशय स्वाभिमानी होते. ते मुघलांपुढे कधीही झुकले नाहीत. आपल्या मुली त्यांनी मुसलमानांना कधीही दिल्या नाहीत. याचा मानसिक सूड किंवा समाधान म्हणून औरंगजेबानं या जॉर्जियन बायकोचे नाव उदयपुरी महल ठेवले. या 4 विवाहित स्त्रियांव्यतिरिक्त औरंगजेबाच्या जीवनात एक तरुण नर्तकी होती जिचं नाव जैनाबादी महल उर्फ हिराबाई. तिच्या प्रेमापायी औरंगजेबानं अनेक दिवस नमाज रोजे याकडेही दुर्लक्ष केलं होतं. तो संगीत नृत्याचा आस्वाद घेण्यात वेळ घालवू लागला होता. पण काही दिवसात जैनाबादी महलचा मृत्यू झाला. त्यानंतर औरंगजेबानं आपण कधीही दारू पिणार नाही आणि संगीत ऐकणार नाही अशी शपथ घेतली. नंतर तो नेहमी म्हणत असे की या नर्तिकेचा मृत्यू घडवून अल्लाने आपल्यावरती कृपाच केली आहे. आपण असेच वाहवत गेलो असतो तर राज्य न मिळवण्याचा धोका